मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। सौभाग्य प्रेमाचे भाग 4। माझ्यासमोर असलेल्या त्या खोलीवर चमकणारा चंद्रप्रकाश झटकून टाकतो। ती जागा जिथे सच्छिद्र पिशवीसारखे अस्तित्व अजूनही आहे। फरक एवढाच आहे की आता काही काळापूर्वीच्या वेगवान वाऱ्याच्या थांबण्यामुळे श्वास न घेता मरणाऱ्या व्यक्तीसारखे स्थिर आहे। आकाशातील दृश्य पाहून माझे डोळे चमकतात। प्रकाशाच्या सोनेरी तेजस्वी किरणांमुळे त्याचा काळा रंग चमकत आहे। जेव्हा पेंड्याचे चमकदार पिशव्या माझ्या दृष्टीत येतात तेव्हा माझे ओठ हास्याने कुरवळतात। त्या पावतीने मी शेवटी त्या डळमळीत वस्तूला ओळखते आणि ते माझ्या मोहात आणखी भर घालते। माझे मन शब्दांची निर्मिती करत असतं। जेव्हा माझे डोळे वाळूच्या पिशव्यांवर रेंगाळत राहतात, विशाल नदीच्या दूरच्या कोपऱ्यावर स्पंजासारखे सोनेरी पिशव्या पडल्या आहेत। नदीचे पाणी एका वेगवान पण शाश्वत लयीत वाहत आहे। लाटा एकामागून एक उसळत आहेत, ज्यामुळे डोळ्यांना कोणाच्या तरी नृत्याचे चुकीचे दृश्य दिसते। चंद्राचा पांढरा तेजस्वी प्रकाश नदीवर पडत आहे आणि एक चांदीचा छायाचित्र तयार करत आहे। नदीच्या काठावर एक छोटीशी होडी उभी आहे। तू काय पाहत आहेस? यामुळे माझे लक्ष विराजकडे वळते आणि दाट हवेतील शांतता तुटते। त्याचे डोळे मला चिंतनाने पाहत आहे। मी त्याच्याकडे वळते। तुला इच्छा दिव्याबद्दल माहीत आहे का? मी त्याला परत विचारते। दिव्याची इच्छा आहे, तो गोंधळलेल्या चेहऱ्याने पुन्हा म्हणतो। हा एक प्रकारचा इच्छाशक्तीचा हेतू आहे। तू कोणतीही इच्छा करू शकते आणि नंतर ती पिशवी आकाशात प्रज्वलित करून फुंक। मी माझी तर्जनी पिशव्यांच्या दिशेने इशारा करते। तुला अशा गोष्टींवर विश्वास आहे का? तो व्यंगात हसतो। मला त्यावर विश्वास नाही, पण ते नेहमीच आकर्षक असते आणि माझ्यावर विश्वास ठेव, तुला ते खूप आवडेल। तुला ते वापरून पाहायचे आहे का? मी विचारले आणि माझे डोळे पुन्हा उत्साहाने चमकले। नाही, तू विसरत आहे की आपण सध्या आपत्कालीन परिस्थितीत आहोत, म्हणून आपण लवकरात लवकर गाडीकडे जावे आणि आपण इथे आपला वेळ वाया घालवू नये, तो म्हणतो। मी निराशेचा सुस्कारा टाकते। तो काही मजेदार नाहीये। आम्हाला आधीच बराच उशीर झाला आहे आणि मजा येईल। चल, मी म्हणाले। त्याचे उत्तर पुन्हा सरळ नाही। मी त्याला माझ्यासोबत येण्यास का राजी करत आहे, पण मी तिथे एकटी जाऊ शकत नाही। माझ्या मनात एक कल्पना चमकते आणि माझ्या ओठांचा कोपरावर येऊन एक हास्य निर्माण करतो। बाय द वे, तुला वाटत नाही का की तुम्हाला परतफेड करण्यासाठी काहीतरी करायला हवे? मी त्याला विचारते। जर मी माझे भाव गंभीरपणे बदलले आहेत, तो माझ्याकडे अनिश्चित नजरेने पाहतो। तू काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे? तू मला रेस्टॉरंटमधून तुमच्यासोबत येण्याची विनंती केलीस कारण तू ते परत करू नकोस का? मी नीरस स्वरात स्पष्टीकरण दिलं। मी जे काही बोललो ते ऐकून ते गोंधळून अनेक वेळा डोळे मिचकावतो, पण काही क्षणानंतर त्याचे भाव मजेदार झाले आणि तो आश्चर्याने भुवया वर करतो। मला यावर विश्वासच बसत नाहीये, तो बडबडतो। नदीकाठाकडे जाणाऱ्या खडकाळ रस्त्याने तो माझ्या पुढे चालत जातो, तेव्हा मी हसणे थांबवते। मी लायटरच्या मदतीने सॅकच्या आत दिवा पेटवला। डोळे बंद करताच त्यात तेजस्वी मेडेलियन प्रकाश चमकतो। सॅक प्लास्टिकच्या पिशवीपेक्षा खूपच हलकी आहे, पण ती खरोखरच कठीण आणि खडबडीत आहे, कारण माझ्या हातांना आतून उष्णताही जाणवत नाही। मी काय हवे आहे? माझ्या मनात काहीही येत नाही। मी अचानक डोळे उघडते। मला विश्वास बसत नाही की मी सध्या पूर्णपणे रिकामी आहे। मी कशासाठी आतुर आहे? मी माझ्या हृदयाला विचारते, पण उत्तर काहीच नसतं। माझी फिरती नजर त्याच्याकडे थांबते, जो माझ्यासमोर डोळे मिटून बसला आहे। जेव्हा त्याच्याकडे सर्व काही आहे तेव्हा तो काय इच्छितो? पैशापासून त्या आनंदापर्यंत आणि प्रेमापर्यंत त्याच्याकडे सर्व काही आहे जे कोणी इच्छितो। आनंद, प्रेम आणि मला जपणारा कोणीतरी। त्याचे शब्द माझ्या कानावर पडल्यासारखे पडतात। आयुष्यातून त्याला काय हवं आहे या माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून त्याने हेच विधान म्हटलं आहे। पण जेव्हा त्याला गर्लफ्रेंड आहे तेव्हा तो प्रेमाची आणि त्याच्यावर प्रेम करण्या एखाद्याची अपेक्षा का करतो? पण त्याच्या इच्छेचा विचार करताना मला ही इच्छा किती निरोगी आहे हे आवडते आणि त्या क्षणी मला काय आकांक्षा बाळगावी याचे उत्तर मिळते। मी माझ्या तर्जनी बोटांमधून थैलीचा कोपरा धरून पुन्हा डोळे बंद करते। आनंद, प्रेम आणि मला जपणारा कोणीतरी। मी इच्छा दिव्याच्या कडा सोडून देते आणि तो हवेत उडू लागतो। ओठांवर हास्य फुलवत मी पुन्हा डोळे उघडते। माझा इच्छा दिवा हवेत तरंगताना पाहण्यासाठी मी माझा चेहरा वर केला। तुला काय हवे होते? जेव्हा विराजने मला हे विचारलं तेव्हा मी त्याच्या चेहऱ्यावर समाधानी भावनाने मागे वळून पाहिले। आम्ही सध्या एका बोटीत बसलो आहोत, पण इथे खलाशी नसल्याने आमची बोट नदीकाठी थांबून बसली आहे। माझे पाय खूप दुखत आहे हे मला कळताच मी धापा टाकते। मी खाली वाकले आणि काळजीपूर्वक माझ्या टाचांचे पट्टे उघडते आणि बाजूला ठेवते। माझे पाय सुजलेले आणि लाल झाले आहेत। मला मुंग्या येणे जाणवत असताना मी माझ्या उजव्या पायाच्या तळहाताला हळुवारपणे घासलं। इच्छा कोणाला सांगण्यासाठी नसतात, नाहीतर त्या पूर्ण होत नाहीत, मी हसून उत्तर दिले। माझे लक्ष अजूनही माझ्या पायांवर आहे।
काळजी करू नकोस, मी तुझ्याबद्दलही विचारणार नाही. मी पुन्हा चेहरा वर करून हसते. तो प्रतिसाद काहीही बोलत नाही. त्याच्या ओठांवर फक्त एक हास्य दिसतं. तू या ताऱ्यांकडे पाहत आहेस का? मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहते आणि नंतर तो आकाशाकडे पाहतो. काळ्या आकाशात चमकणारे तारे सर्वत्र पसरलेले आहेत. रात्रीचे सौंदर्य हेच आहे. तारे नसताना भीतीदायक असते, पण ते उपस्थित असताना ते अद्भुत असतं. हे तारे चंद्राशिवाय काहीच नाहीत. ते त्यावर अवलंबून असतात. त्यांच्याकडे असलेले सौंदर्य त्या चंद्रामुळे आहे. ती प्रेम कथेसारखी आहे, पण कठीण आहे. एक दुसऱ्यावर खूप अवलंबून असते, तो म्हणतो. त्याचे डोळे अजूनही आकाशाकडे आहेत. पण मला वाटत नाही की प्रेम असे असावे. तू अशा व्यक्तीवर प्रेम केले पाहिजे जो तुला आरामदायी बनवतो, जो तुझ्यासाठी स्वतःला बदलू इच्छित नाही. अशा व्यक्तीवर नाही. पण प्रेम तुमच्या नियंत्रणाशिवाय घडते, नाही का? मी विचारते. हे असंच घडतं, पण माझा असा विश्वास आहे की तुमच्या भावना, तुमचे हृदय आणि तुमच्या भावना कोणालाही लादू देऊ नका. मी थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. तो प्रेमाच्या बाबतीत इतकं खोल असेल असे मला कधीच वाटले नव्हते. तुला प्रेमाबद्दल खूप काही माहीत आहे. तू प्रेमात आहेस, यात काहीच आश्चर्य नाही. मी हलकेसे हसू सोडले. तू कधी प्रेमात पडली आहे का? मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. या प्रश्नाचे उत्तर मी कधीच विचारात घेतले नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला कधीही कोणाशीही ते जाणवले नाही, ज्याला लोक प्रेम म्हणतात. प्रेमाची उबदारता कशी असते हे मला माहीत नाही. मी नकारात डोके हलवते आणि माझी नजर वाहत्या नदीच्या पाण्याकडे वळवते. त्याने हा प्रश्न विचारला की मला लाज का वाटते हे मला कळत नाही. त्याच्याकडून हे ऐकताच अचानक माझ्या हृदयाचे ठोके वाढले. प्रेमाची भावना काय असते ते मी तुला सांगू का? तो असं बोलतो तेव्हा माझे डोळे विस्फारले जातात. तो जे बोलतोय ते ऐकून मी त्याच्याकडे पाहते. क्षणार्धात तो स्वतःला माझ्या जवळ ओढतो. तो माझ्या गालावर हळुवारपणे हसतो आणि त्याचे डोळे माझ्या गालावर टक लावून पाहतो. त्याच्या स्पर्शाने माझा श्वास अडखळतो, कारण मी पुन्हा नेहमीप्रमाणे त्याच्या जवळ असताना हालचाल करू शकत नाही. त्याचे डोळे माझ्या डोळ्यातून फिरतात आणि नंतर माझ्या ओठांवर येतात आणि मग त्याचा हात माझ्या खालच्या ओठाच्या कोपऱ्यावर पोहोचतो. तो माझ्या केसांना पोनीटेल सारखे बांधून हळूहळू तो बांधून टाकतो. त्याचे डोळे माझ्या डोळ्यांवरून फिरतात आणि नंतर माझ्या ओठांवर जातात, पण लवकरच त्याचे डोळे त्याच्या हाताच्या हालचालीनंतर माझ्या केसांवर येतात. एका क्षणात तो पूर्वीच्या जागी परत जातो. या सर्व गोष्टींनी मी स्तब्ध झाले. तो माझ्या जवळ आला आणि मला स्पर्श केला तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात थरकाप उडाला. जणू काही त्या क्षणाने माझ्या हृदयाचे ठोके पकडले आहेत आणि आता मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास असहाय्य आहे. प्रेम ही केवळ एक भावना नाही, ते एक सुंदर संवेदना आहे, एक मूर्त आहे, एक स्वरूप आणि एक गाभा आहे जो तुमच्या हृदयाला चैतन्य देतो. ती एक आपुलकी, परोपकार आणि भक्ती आहे. आणि प्रेमाला दोन आत्म्यांची गरज नसते. तुम्ही स्वतःवरही प्रेम करू शकता. तुमचे जीवन, तुमचे अस्तित्व ते तुमच्या प्रेमाची आस धरते. त्याचे अंतर्ज्ञान इतके सुंदर आणि अद्भुत असू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. मी तुला एक गोष्ट विचारू का? तो अचानक विचारतो. मी त्याच्याकडे पाहते आणि होकारार्थी मान हलवते. तू नेहमी केसांना बांधून का ठेवतेस? हां, त्याचा अस्पष्ट प्रश्नाने गोंधळून मी घाईघाईने माझ्या केसांना हात लावला. मला वाटतं मी काही क्लिष्ट विचारलं नाहीये, नाही का? तो हसत हसत म्हणतो. कारण मला माझे केस विस्कटलेले आवडत नाहीत, मी उत्तर दिले. पण तुझे केस सुंदर आहेत, तू त्यांना मोकळे सोडले पाहिजेस, तुला वाटत नाही का? तो उद्गारतो. माझ्याकडे याचं उत्तर नाही. तो माझ्याशी माझ्याबद्दल का बोलत आहे? मी फक्त त्याला एक विचित्र हास्य दाखवते. अचानक का? त्याच्यासमोर मला भीती वाटत आहे. काही काळापूर्वी जेव्हा तो माझ्याजवळ आला तेव्हा मला काहीच अपेक्षा नव्हती, पण त्याच वेळी मला त्याने असे करावे असे वाटते, जणू काही मी त्याचा स्पर्श जास्त काळ टिकावा अशी आतुरतेने वाट पाहत आहे, जेणेकरून मी त्याची उबदारता चाखू शकेन. मी निराशेने माझे डोके दोन्ही हातात धरते. मी वेडी झाले आहे. हे चुकीचं आहे. हे विचित्र आहे. मला त्याच्या मोहात पडू नये. चिडून मी माझे लक्ष नदीकडे वळवते. पाणी आता इतके वेगाने वाहत नाही, पण तरीही मला भरती ओरडीची मधुर आवाज ऐकू येतो. अचानक पाण्यात मुरगुळ निर्माण होते आणि पाणी वेगाने वाहू लागते. या चांदीच्या अस्तित्वाला चक्रावून जाताना माझे डोळे विस्मयाने विस्फारले. डॉल्फिन! मी आनंदाने ओरडले. मी माझा फोन घेते आणि ते मनमोहक दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद करते. माझ्या फोनवरचा तो परिपूर्ण देखावा पाहून मी हसते. किती सुंदर! जेव्हा मी विराटच्या नजरा माझ्यावर पाहते तेव्हा माझ्या ओठांवरून हास्य निघून जातं. खरं तर त्या हसऱ्या डोळ्यांनी तो खूप बदलला आहे, पण मला माहीत नाही की ते माझ्यासाठी चांगले आहे की नाही. किंवा कदाचित तो नेहमीच असाच राहिला असेल. त्याच्या वडिलांशी झालेला त्याच्या संभाषणातील विरोधाभास अजूनही माझ्या मनात कोरला गेला आहे.
मला खात्री आहे की तो मला काहीही सांगणार नाही, पण मी ते हलू देऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा ते माझ्यासाठी देखील चिंताजनक असते. मीही तुला काय विचारू शकते का? काय आहे? तो परत विचारतो. त्याच्या ओठांवर अजूनही हास्य आहे. तुझ्या वडिलांशी काय संबंध आहे? म्हणजे तू त्यांच्याशी उद्धटपणे का बोलत होतास? त्याच्या चेहऱ्यावरील हास्य अचानक कडक नजरेने बदलले. त्याचा जबडा रागाने ताणला जातो आणि त्याचे डोळे पुन्हा रागाने चमकतात. मी त्याला असे विचारायला नको होते. जर तुला उत्तर नको असेल तर उत्तर देण्याची गरज नाही. तो फक्त कागदावर माझे वडील आणि माझ्या आईचा नवरा आहे. तो फक्त एक व्यावसायिक आणि त्याच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय आहे, शेवटच्या श्वासापर्यंत पैसे कमवणे. त्याने माझ्या आईचा वापर केला आहे आणि तो माझ्याकडे अनिश्चित नजरेने पाहतो, जणू काही त्याने पुन्हा एकदा त्याला काय नसावे हे असं अस्पष्ट केलं आहे. कधी कधी मला तुझा हेवा वाटतो, जसे की तुझे वडील तुझे खरे वडील नाहीत, पण त्यांनी तुझ्याशी एका खऱ्या वडिलांपेक्षा जास्त वागलं. त्यांनी पुन्हा विषय बदलला आहे. म्हणजेच तू माझ्याशी चर्चा करू इच्छित नाही, पण मी त्याला सर्व काही माझ्यासमोर उघड करण्यास भाग पाडू शकत नाही. त्याच्या आवाजातील दुःख मी स्पष्टपणे ओळखू शकते. तुझ्या वडिलांनी काय केलं आहे हे मला माहीत नाही, पण मला एक गोष्ट माहीत आहे. पालक नेहमीच त्यांच्या मुलांची काळजी घेतात. कधी कधी ते दाखवत नाहीत. मी म्हणते त्याच्याकडे असे काहीही नाही जे ते दाखवू शकत नाही. तो उसासा लागतो. मला माहीत नाही का, पण त्याला असे पाहून मला नेहमीच वाईट वाटतं. ते सोड. मला तुला काही विचारायचं आहे, तो पुढे म्हणाला. तुला मला माझ्या आयुष्यातून काय हवे आहे याबद्दल विचारले आहे. मलाही तुला तोच प्रश्न विचारायचा आहे. मी कधीच याचा विचार केला नाही. आयुष्यातून मला जे हवं आहे ते मला नेहमीच मिळालं आहे, पण तरीही मला काहीतरी हवे आहे, पण त्याच वेळी मला ते मिळवण्याची भीती वाटते. मी उत्तर देतो. माझ्या हृदयात वाढत चाललेले दुःख मला जाणवते. तुला काय हवे आहे? विश्वास ठेव. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांचा विश्वास मिळवायचा आहे, जेणेकरून मी संकटात त्यांच्या खांद्यावर डोके ठेवू शकेन. पण अश्रूंच्या धारा लागल्याने माझा गळा दबला. तेव्हा मी थांबते. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्या सर्वांना मी गमावला आहे. मग जे माझे जैविक पालक असो किंवा माझे वडील, आणि आता तू. मी काय कबूल केलं आहे हे मला कळतच. मी अचानक थांबले. मी विराजकडे पाहते. डोळे मिचकावत माझ्याकडे पाहत आहे. मी काय बोलले याची खात्री नाही. आपण आता निघायला हवं. मी लगेच उठले आणि होडीतून उतरले. मी त्याच्याकडे मागे वळून पाहण्याची तसदीही घेत नाही. हे खूप लाजिरवाणं आहे. एक मोठा अशुभ आवाज मला जागे करतो. मी हळूहळू माझे डोळे उघडते, पण त्यांना फक्त भयानक अंधाराचंच स्वागत करतो. मी चांगले दृश्य पाहण्यासाठी माझे डोळे चोळते. मी एका दगडी बाकावर बसले आहे आणि आधीचा आवाज कदाचित मी आधार म्हणून वापरलेल्या दगडाच्या पडण्याचा असेल. माझे डोळे बाहेर फिरतात. पाऊस आधीच थांबला आहे. मला आठवते की आम्ही बोटीतून बाहेर पडताच पाऊस जोरात वाजू लागला होता आणि पाऊस थांबण्याची वाट पाहत असताना मी झोपले असेल. पण विराज कुठे आहे? मी आजूबाजूला पाहते, पण तो कुठेच नाही. तो दिसत नाही तेव्हा माझे हृदय भीतीने फुटते. तो कुठे गेला? माझे डोळे जिथे जातात तिथे अंधाराशिवाय काहीच नाही. मी सध्या जिथे आहे ती जागा एका शटराखाली आहे. पानांच्या सळसळण्याचा मंद आवाज आजूबाजूला भयानक आवाज निर्माण करत आहे. जर मला बरोबर आठवत असेल तर मी झोपण्यापूर्वी विराज तिथे होता. आता तो कुठे आहे? मी उठते आणि त्याला सापडेल या आशेने शटरमधून बाहेर पडते, पण माझ्या वेदनेने माझी नजर निराशेने परत येते. माझ्या मनात काहीतरी चमकते आणि लक्षात येताच मी माझे डोके दोन्ही हाताने धरले. तो मला इथे एकटा सोडू शकत नाही. तो इतका निर्दयी असू शकत नाही. जेव्हा माझ्या कानात कुजबुजण्याचा आवाज येतो तेव्हा मी किंचाळते आणि डोळ्याचे पारणे फेडताच माझ्या दोन्ही पायांभोवती काहीतरी मेणासारखे आणि स्निग्ध लपेटले जाते. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.